राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी इथं 100% शासकीय अनुदानातून शेतीसाठी उपसा जलसिंचन योजना मंजूर झाली आहे। या योजनेमुळे हरित क्रांतीचं स्वप्न साकारून पिंपळवाडीसह परिसरातील वाड्या वस्त्यांमधील शेकडो जिरायती शेतकऱ्यांना जीवनात सुखाचे दिवस येतील असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलाय। पिंपळवाडी इथं या योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी गावात महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत पहिल्या 100% शासकीय अनुदानित लिफ्ट इरिगेशन कामासाठी 2,65,00,000 रुपये मंजूर झालेत। या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी आलेल्या आमदार प्रकाश आबिटकर यांची टाळ मृदंगाच्या गजर करत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनी मंगल कलशांसह त्यांचे स्वागत केलं। ज्येष्ठ नागरिक बाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार आबिटकर यांनी जलसंधारण विभागाची पहिली योजना पिंपळवाडी गावात राबवण्यात येत असून या योजनेमुळे डोंगर माथ्यावरील परिसर हिरवागार होणार असल्याचं सांगितलं। त्यांनी पाण्याअभावी फारसं उत्पन्न न देणारी जमीन आता जमीन सुजलाम सुफलाम होणार असल्याचं सांगत पिंपळवाडीतून तालुक्याच्या हरितक्रांतीची नांदी होत असल्याचं सांगितलं। भविष्यात मतदारसंघाच्या विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। धामणीची गडबडणी आपण करतोय, अनेक गेटवे, अनेक पाझर तलाव, अनेक MI टँक ज्याच्या माध्यमातून आपण सगळेजण या मतदारसंघातल्या लोकांनी जे स्वप्न बघितलं होतं ते सत्यात आणायचं काम आपण करतोय आणि म्हणून आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। मगाशी आपण सगळेजण ज्या पद्धतीने मिरवणुकीने आलात, माणसाच्या आयुष्यामध्ये पाहिजे काय असतं। आज जसं बैलाला एखाद्या बेंदराच्या दिवशी ज्या पद्धतीने सजवलं जातंय, त्याचं कौतुक केलं जातंय, त्याला भरवलं जातंय आणि राजकीय माणसासाठी अशाच पद्धतीचे कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा स्थान आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक गावातल्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असाच आनंद आणण्याचं काम भविष्य काळामध्ये सुद्धा करण्यासाठी आजचा दिवस, आजचा कार्यक्रम आणि तुमच्या सगळ्यांचं अतोनात आणि अत्यंत आपुलकीचं प्रेम बघितल्यानंतर मात्र भविष्य काळामध्ये याच्याही पेक्षा चांगलं काम करण्याचा संकल्प सुद्धा आजच्या कामाच्या निमित्तानं मी करू। यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष अरुण जाधव यांनी चक्रेश्वर वाडीसह 7 वाड्यांच्या हरितक्रांतीचं स्वप्न पूर्ण करण्याची मागणी केली। प्रज्ञा आकाश जाधव यांनी छोट्या गावाला मोठा निधी देऊन या गावची कोरडवाहू शेती पाणीदार करण्याच्या प्रयत्नाबद्दल आमदार आबिटकर यांचे आभार मानत 6 वाड्यांसाठी मध्यवर्ती ठिकाणी आरोग्य केंद्र उभारावं अशी मागणी केली। जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब आसगेकर, सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी अशोकराव भराकटे, नंदकुमार ढेंगे, राजेंद्र वाडेकर, सरपंच महादेव जाधव, सुभाष जाधव, कार्यकारी अभियंता सुरेश खैरे, रवींद्र जाधव, तुकाराम जाधव, नंदकुमार निर्मळे यांच्यासह शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या।